मित्रांनो, आज आम्हाला बोर होऊन राहिलं होतं, तर काय करावं म्हणलं, निघालो फिरायला. आम्ही फिरायला निघाल्यावर काही ना काही माणूस भुलतेच. तर माझा भाऊ भुलला होता चष्मा घरी, ह्या चष्मा घेऊन आला आता. काय गाईस, आम्ही चाललो घुमाले. उद्या आहे तिकडे मागचे माणसं आमचे, ते संदेश भाऊ आहे. तुम्हाला भेटतो डायरेक्ट नागपूर. ठीक आहे. आता नागपूरला निघाल्यावर म्हटल्यावर पेट्रोल तर भराच लागते. तर आम्ही भरलं पेट्रोल, निघालो अजून. आता एवढे धाडदिप्पाळ माणसं गाडीत बसले तर हवाय लागते, त्याच्यानं हवा घेतली भरून, निघालो अजून. आमच्याजवळ गायकाची काही तर कमीच नाही आहे का नाही म्हणते काही. कसं आहे, मा भाऊ थोडासा प्रेमात आहे, त्याच्यानं तो रोमॅन्टिक होतच असते. ऐकून घ्या. आता एकानं गाणं म्हटल्यावर दुसरं थोडी चुपचाप राहणार आहे, त्याला घ्या ऐकून. आता ह्या दोघाले पाहून जे सिंगल आहे ते रोमॅन्टिक झाले, ते गाणे म्हणते घ्या. आता गाणेच म्हणल्यानं थोडी जमणार आहे, नाचाय लागते ना त्याच्यासाठी. संदेश भाऊ भेटते नाचाले, ते काही कमी आहे काय, घ्या पाहू. आता अजून गाणे म्हणते लंब्या सुराच्या यांच्या. तो असे गाणे म्हणता म्हणता आम्ही आता पोचलो गोरेवाड्यात. तो आता तुम्हाला दाखवतो गोरेवाडा पार्क कसा आहे, काय आहे. म्हणजे तुम्ही येऊ शकता. हा आमचा माणूस इथं उभा आहे. आता आम्ही अंदर जाणार आहोत. मग तिकडं अंदर काय आहे कसं आहे पाहतो. आम्ही पहिल्यांदाच आलो म्हणून आम्हाला काही एवढं माहीत नाही. आता पाहतो कसं आहे. हे आमचे माणसं चालले. हां नमस्कार. ते बाकीचे माणसं येऊ राहिले तिकडून मागून. ठीक आहे, दोघंजण तिकडे मोबाईलात काड्या करून राहिले. तो आल्याबरोबर पहिले आम्ही गेलो तिकीट काउंटरवर. तिथे विचारपूस करून घेतली काय आहे कसं आहे. तर ते दादा म्हणे थोडासा वेळ आहे, त्याच्यानं म्हटलं थोडंसं फ्रेश होऊन या. आम्ही आलो इकडे. हे पहा आता चांग भांग मस्त पैकी, काही वांधा नाही. कसे दिसू राहिले काय दिसू राहिले. हे आमची गाडी, ह्या गाडीतनी जाणार आहे. वेळ आहे पण थोडासा. तर वेळ आहे तोपर्यंत काय करावं, तर माणसं इकडे थोडेसे चहा पाण्याचं व्यवस्था, कोणी फोटो काढते. हे माणसं हे पाहून घ्या. आता चहा पाणी पिऊन घ्या म्हणे. तो चहा पाणी प्यायला चाललो आम्ही. तर ती रेल्वे गाडी, हे लहान लेकरच काम आहे. आमचे लग्न व्हायचे आहे, तर आम्हाला काही सध्या काम नाही. हो, तर इथं एक वानर बसलो होतं. अरे हां, नकली आहेत हे पण. हां, तर ते आम्ही आलो इथं चहा पाहिली. इथं मस्त हॉटेल आहे, चहा भेटते इथं. आमच्या माणसांनी चहा घेतला. इथं सर्व नाश्ता वगैरे सर्वच भेटते तसं. तर आम्हाला माग आहे पण आम्ही त्याच्यामुळे चहाच घेतला. माणसं आमचा संदेश चहा पिऊ राहिला. ह्या माणूस हे आम्ही चहा प्यायची जराशी ब्रेक. तर चहा पिऊन झाला. तर मग आता काय करावं गाडी येईपर्यंत. तर मग फोटोग्राफर काही कमी आहेच नाही आपल्या ह्याच्यात. हे बसले फोटो काढते बघायचे. हां हे घ्या, अशी पोच दे तशी पोच दे. हे काही कमी नाही आहे ना. म्हणजे जिथे गेले तिथं निरे फोटो काढत राहते. हां, तर आमच्या निखिल भाऊची पोस्ट सांगायची टेक्निक पाहून घ्या. बॉडी स्टँड ठेवून बॉडी स्टँड ठेवलं. हो, तर त्याच्यानंतर मग आता मी गेलो तिकीट काउंटरवर. डबल तिकीट काढा लागते गाडीत बसायसाठी. 300 रुपये पर कॅन्डिडेट आहे तिकीट. तर तिकीट घेतली काढून आम्ही 7 जणाची. तर आता आम्ही गाडीची वाट पाहत बसलो. गाडी यायला थोडासा वेळ आहे म्हणून माणूस इथं बसला वाट पाहत. तो ह्या दोघायला एका जागेवर बसायची काही सवय आहे नाही. निरे हिंडत राहते इकडे तिकडे. कुठं काय आहे कसं आहे, कुठं नवीन ठिकाणी गेले निरे फिरत राहते. तर आता लागणार आहे आमची गाडी. हे गाडी लागली. निखिल भाऊ फोटो काढून राहिले. ह्या गाडीत आम्ही बसणार आहे. जंगल सफारीवर जाणार आहे. एक जण विकी भाऊ, तिकडे संदेश भाऊ, टिकू भाऊ, त्याच्यानंतर प्रज्वल भाऊ. आम्ही आता एक जण गाडीत चढलो. ठीक आहे, या रे पटापट. हां, हे गाडीत चढून राहिली. आम्हाला पहिल्याच नंबरच्या सीटा भेटल्या होत्या समोरच्या ड्रायव्हरजवळ. त्याच्यामुळं आम्ही धडाधड इथं बसलो. हे प्रज्वल भाऊ, निखिल भाऊ या. आता आम्ही बसून गेलो. तो आता निघाली आपली गाडी जंगल सफारी करायला. आता आपण जंगलात जाणार आहोत, वाघं पाहणार आहोत इथं. तर माणसाचे आता मोबाईल काढून शूटिंग करणं सुरू झालं. आता आपण थोड्याच वेळात जंगलात एंट्री करणार आहोत. हां, तर लिफट सफारी पहिलंच गेट आहे. हे गेट उघडलं का मग अंदरून जंगलात आपली एंट्री होते. तर इथं बसवली आहे 2 डुप्लिकेट वाघं. हे पाहून घ्या. येईल काही हालजूल काही होत नाही, ते डुप्लिकेट आहे. तर हे गेट आता थोड्या वेळानं असं थोडं आरामशीर उघडते ते. तर विकी भाऊ ते इथं डुप्लिकेट वाघाले पाहूनच खुश झाले पहिल्यांदाच.
तर इथं हे आर्टिफिशियल गुफा बनवली आहे, ज्यात वाघ संध्याकाळी आराम करायला येते म्हणते. तर माय माणसं त्याचे फोटो काढून घेऊन राहिले, रावबा मोबाईलात पडले. तर अजून थोडंसं समोर गेलो तर एक आपल्याला भुयारी मार्ग लागते, त्याच्यातून आपली गाडी अशी पास होते मस्त. तो भुयारी मार्ग आहे, त्याच्यातून झाला. जसं तिथून बाहेर निघालो ना, हे ज्ञाना बाबाजीचे दर्शन झाले. पहिलेच आम्हाला दिसला वाघ. तर मला तर वाघ पाहायची काही एवढी हाऊस नाही, मी स्वतःच वाघाव रोज आरशात पाहतो मी. पहा मस्त युराला आरामशीर युराला, त्याला काही घेणदेण नाही. तुम्ही या पहा मले असं. आता ह्या जवळून पाहून घ्या, हा गाडी मागं चालला आमच्या तिथून. आता थोडा पहिलेच याचे आम्हाला दर्शन होऊन गेले. अजून गाडी आमची आता समोर निघाली. आता दुसरं गेट आलं इथून समोर निघाली तर ते दुसऱ्या याच्यातनी आपल्याला भेटणार आहे भालू. ते असे भालूचे फोटो दाखवले आहे. ते भालू दिसते आपल्याला समोरच्या गेटमध्ये. या गेटमधून एंट्री केली का तिथं आपल्याला दिसते मग भालू. तर त्या गेटच्या जरासं समोर जातो का नाही जात, तर लगेच खिडकीतून एक भालू तिथं चरूनच राहिला होता रोडच्या काठानं. तो आता मस्त खाली मान टाकून चांगला अवधी राहते तो काही तिला बाजूबाजून काही येऊ काही घेणदेण नाही राहत. मस्त काय आहे तर खाय खुदाळ करू राहिला तो त्याचं चारा. अजून आम्ही निघालो समोर. मग आता त्याला पाहू. समोर निघालो तर इकडं रोडच्या काठाने दिसले रोई. हे तर काही आपल्यासाठी नवीन आहेच नाही. हे रोई डुकरं हे आपल्या वावरात नाही रे, उपाध्या करायला येतेच. हे सोयाबीन खायले. हे पाहून घ्या रोई. हे इथं भालू आहे अजून. हे भालू हे दोघं जण तिथं उभे होते, चरून राहिले रोडच्या काठानं. तिकडला रोई तर गाडी पाहून जरा दांदरला, तो चालला तिकडे. तर आता आपण करणार आहे तिसऱ्या गेटमध्ये एंट्री. तिथं आपल्याला दिसणार आहे वेगवेगळ्या प्रकारचे हरणं. आता आपण पाहू हरणं. आता गाडी समोर निघाली आपली थोडीशी. समोर निघाल्याबरोबर रोडच्या काठानं अजून हरणं तयारच होते. ते पांढरं हरणं, ते शिंगवालं, वेगवेगळ्या प्रकारचे हरणं आपल्याला तिथं दिसले. थांबवली ना गाडी ड्रायव्हर साहेबांना, म्हणजे सारे लोक फोटो काढते बा. स्पेशल आपण त्याच्यासाठी चालून यायले पाहिले तर काय थांबवते ती गाडी बिचारे. तर गाडी थांबली तर ते हरणं गाडीच्या इकडे पाहू राहिले. हे कोणतं नवीन वाहन आहे बा, त्याच्या याच्यात काही राहत नाही. एक हरण इकडे अजून चरून राहिलं होतं, त्याला काही घेणं नाही. तो गाडीकडे पाहून नाही राहिला, ते चरण्यात गुम होते त्याच्या. तर गाडी अजून आमची मग समोर निघाली. तर अजून इकडं रोयाचा कयप दिसलास. हे रोई तर चांगले बदमाश आहे. हे सोयाबीन पुरं खाऊन टाकते. हे ते आपल्याला काही खेड्यातल्या माणसाला काही नवीन नाही रोई, तरी आपले माणसं त्याचे व्हिडिओ काढून राहिले. रावा पडले मोबाईलात. हे रोई आपल्याला वावरात पाहायलाच भेटते. त्याच्यामुळे हे काही खेड्यातल्या लोकांसाठी नवीन आहे नाही. आमचा बोधे भाऊ त्याचा व्हिडिओ काढला म्हणून त्याला म्हणलं नाही. हे पाहून घ्या रोई. हे आपले नील काय म्हणते त्याला, रोई मराठी शब्द आहे तो. तर याच्यासमोर आलो तर इथं दिसले डुकरं. हे रानडुकरं, हे मोरं, त्याच्यात निहर नाही होते थोडेफार मोरं आहे इथं. हे रानडुकर आपले चरून राहिले. त्याच्यासमोर गेलो तर अजून थोडंसं तलाव आहे. जनावर पाणी घेणे त्यासाठी कोणी आंघोळा करते. आता हे ह्या सफारीमधलं शेवटचं गेट टायगर. इथं आपल्याला होणार आहे वाघाचे दर्शन. त्या गेटमधून एंट्री केलं का आपल्याला समोर दिसते वाघ पट्टेवाले. तर आता आपण ते पाहू. थोडंसं समोर आलो, इथं तलावात एक वाघ करू राहिला तर आंघोळ. तुम्हाला सध्या दिसणार नाही, 1 मिनटं थांबा. मोबाईलची क्वालिटी दाखवून देतो झूम करून. मोबाईल काही साधा नाही ना आपला. टायगर करू राहिला आंघोळ तलावात. बसला आहे तो शांततेत. हे पाहून घ्या. चुपचाप बसला आहे तो. त्याला गाडी आली तर पता नाही आहे. मस्त तो काहीतरी राग भरला आहे. ते घरी भांडणं गिंडणं झाली असेल त्याच्यानंतर आपली गाडी निघाली. आता आपली सफारी झाली आहे कंप्लीट. तो आता आपली जंगल सफारी पूर्ण झाली आहे कंप्लीट. आता माणसं उतरले आहे खाली. आता इथून आपण बाहेर थोडेसे उंट वगैरे आहे, त्या उंटाजवळ जाणार आहोत. आले घरे बा, तसं बसलो होतो खर्रा खाऊन. आले काय बसाले. सवारी करून तो फिरून आला आहे, थकला. त्याच्यामुळे आता हा एक उभा आहे. तर याच्यावर आमचे माणसं आता बसते का काय म्हणते, त्याची इच्छा आहे. बसतो म्हणते ते दोघं जण. आता ते थोडे बसणार आहे. तर हे दोघं त्याच्यावर आता बसते म्हणते. एक सवारी म्हणते ते 100 रुपयातनी एक राऊंड. तर बसले आपले माणसं. तो आता येणार आहे आपले माणसं एक राऊंड मारून चांगला. हे दोघं जण बसले. निघाला त्याचा राऊंड. या नमस्कार. या फिरून या तुम्ही. तो इथं आपला गोरेवाडा पार्कचा पुरा एन्जॉयमेंट खतम झाला. आता आम्ही निघालो बाहेर. जेवण घेऊन करा, वेळ झाला. भुका लागल्या पुट्टेले. तर आम्ही आता जेवायला जातो. एखादं चांगलं हॉटेल पाहतो मस्त, जेवायला चाललो जातो. तर हे आम्ही जाता थोडंसं फोटो सेशन करून टाकला होता. आता आम्ही निघालो इथून. आता जातो जेवायला. तर इथं थोडंसं उतरलो होतो एका हॉटेलमध्ये. तर नेमकं आम्ही गेलो त्याच दिवशी ते हॉटेल बंद होतं. तर त्याच्यानंतर मग आम्ही दुसऱ्या हॉटेलात गेलो. तिथं बसलो चांगले. हे वाट पाहू राहिले जेवायची. सध्या तेच आलं आहे फुटाने चकना. ते बोलावलं सध्या. ऑर्डर दिली आहे ना आम्ही 5-6 जण होतो. तर आता आमचं आलं आहे जेवण. तर आता आम्ही जेवण करू राहिलो चांगले दनादन. जेवण केलं मग आम्ही निघालो. आता आम्हाला जायचं होतं कामठीले. निघालो आम्ही कामठीसाठी.
तर मग काम ठेवून निघालोच तर आम्हाला वाजले 7 म्हणजे तिथंच दिवस डुबला. आता आम्ही सरळ चाललो घराकडे आपल्या अमरावतीला वापस. निघालो अमरावतीला. आता दिवसभर फिरून पुरे पोट्टे थंडेगार झाले आहे. हे पहा थकून गेले आहे ते. तिकडं मागं तर लाच पडली आहे त्याची. ह्या आहे थोडासा जिवंत. तर नॅशनल हायवेहून येता येता म्हणतात मग आम्ही तळेगावात थांबलो. तिथं थोडेसे मंचुरियन नूडल्स घेऊन घेतले. थोड्या भुका लागल्या होत्या. तेव्हा घरी जावंच लागते बा. थोडं पोटात टाकून द्यावं. तर घेतलं मग आम्ही आता घराकडे पोचलो. धन्यवाद.